आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एका जबरदस्त अशा प्रवासाची कहाणी. ऑस्टिनमधल्या 10 मावळ्यांनी केलेला हा अद्भुत प्रवास तुम्हाला 100% आवडेल. गॅरंटी आहे भाऊंची. कुस्कोच्या प्राचीन शहरापासून ते महान माचू पिचूपर्यंत नाचत, गात, रडत, कुडत अवघड असा तो सळकांते पास. उमनते तलावाचं ते निर्मळ सौंदर्य, घनदाट जंगलातील डासांशी लढत, कॉफी बागेत स्वतःची कॉफी बनवत, कोकलमायाच्या हॉट स्प्रिंगमध्ये मजे घेत, ऐतिहासिक विस्टाडोम ट्रेनमधून प्रवास करत, शेवटी त्या विलोभनीय माचू पिचूचं दर्शन. चला तर मग मराठमोळ्या पराक्रमाला सुरुवात करूया. भाऊ ते पोरं नाहीत, काका आहेत काका. मागच्या वर्षी काही मित्रांसोबत आपण गेलो होतो माउंट व्हिटनीला. यावर्षी माचू पिचूला भरपूर धमाल येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऑस्टिन ते अटलांटा, अटलांटा ते लिमा आणि लिमा ते कुस्को असे 3 विमानांच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो इन्का साम्राज्याच्या जुन्या राजधानीत कुस्को. कुस्कोमध्ये 2 दिवस थांबल्यानंतर तिसऱ्या दिवशी आमची हाईक सुरू होणार होती. उद्या सकाळी लवकर उठायचंय. सकाळचे वाजले 4. आता आम्ही निघालोय. 2 तासाचा प्रवास, नंतर नाश्ता आणि मग पुन्हा 1 तासाचा प्रवास आणि नंतर मग ॲक्च्युअल हाईक सुरू. पॅनकेक, अंडी, सॉसेजेस, ज्यूस, सिरियल खाण्यापिण्याची सोय लय भारी केली होती ट्रिपवाल्यांनी. तुम्ही म्हणाल भाऊ खर्च किती आला? सांगतो सगळं, बघा निवांत. चला डोंगर चढूयात. ची सुरुवात एकदम स्टीप एलिव्हेशन झाली. ते जे डोंगर दिसतात त्या डोंगरांच्या व्हॅलीमध्ये जे घर आहेत तिथं आमचा पहिला कॅम्पिंग स्पॉट आहे. काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं एकदम ओकेमध्ये. एम्पायरच्या वेळेस बनलेला कॅनल आहे, अजूनसुद्धा आहे. आणि ते जे वरती डोंगर आहेत त्या ग्लेशियरवरचं बर्फ जेव्हा वितळतो तेव्हा ह्या कॅनलमधनं पाणी खाली गावांपर्यंत पोहोचतं. चढते गए. त्या कोका लिव्स दिल्यात. तो म्हणतो त्या कोका लिव्सने माझं तोंडात ठेवायचा आणि जगायचं. पण इथले लोकल लोक त्याचा भरपूर औषधी वनस्पती म्हणून वापर करतात. तोंडात ठेवायचं, त्याच्याने त्रास नाही होत तुम्ही हाईक वगैरे करत असाल तर काही. आणि आता हा बघा व्ह्यू बघा समोरचा. इथे जेवण, पुन्हा एक छोटा हाईक, पुन्हा इथेच रात्र. पहिल्या रात्रीची सोय या डोम मध्ये, 2 बेड एका डोम मध्ये, मस्त एकदम. वरती काच आहे. आता सध्या त्यांनी ते टार्प लावलंय, ते टार्प काढून टाकतील. ते जेवायची सोय इथे आहे. हे आहे फिश, पोटॅटोज, सॅलड आहे, तिकडे राईस आहे, पंपकिन आहे आणि मग ते सेम रिपीट आहे ना. ते पंपकिन आहे, हे झुकिनी. वाट भरून जेवण झालेलं आहे. आता 1 तास झोपायचं आहे, आराम मिळणार आहे. जेवण जरा जडच झालंय. जेवण झाल्यावर थोडा आराम करून 1.5 तासाच्या हाईक नंतर आम्ही पोचलो अप्रतिम अशा त्या युमानते लेकवर. सकाळचे वाजलेत 5:30. आम्ही आता कॅम्पसाईटवर सगळेजण तयार होतोय. 5 वाजता उठलोय आणि आता तयार होऊन नाश्त्याला चाललोय. नाश्ता झाला की हाईक सुरू. आज आम्ही 4 लोकांनी मस्त घोडा घेऊन सलकांटे पास क्रॉस करायचा प्लॅन केला आहे. काही लोक हाईक करणार आहेत, काही लोक घोड्यावर. नाश्त्यासाठी पॅनकेक, थोडे टोस्ट, कॉफी, चहा, दूध.
काय निघालेत, आम्ही चाललोय घोड्यांकडे लोडअप करायला. पायी चालणारे ऑलरेडी गेले अर्धा एक तासापूर्वी. हे आमचे घोडे सगळे, आमच्यासोबत अजून बाकीचे लोक पण आहेत. आपला चेतक आला, चेतक आलाय. चेतक, काळजी नाही, माझं वजन जास्त नाही. तू थकलास तर सांग, मी थांबेल. आता अजून एक 1.5 तास उरला आहे. मी 1 तास झाला आहे, पण छान आहे. व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. आता आपल्या पायांचा वापर करायचा, घोड्यांचे पाय नाही. दृश्य बघा मित्रांनो, हे आहे सलकानते पास. आमचा शेफ एक येऊन पोचला होता. त्याने आल्या आल्या मस्त कोकाटी दिला, गरम सँडविच. उतरायला सुरुवात करूयात. हे लोकल लोकांमध्ये फार स्टॅमिना राव, जबरदस्त. चला, आमचा जो स्टॉप आहे, जिथं आम्हाला थांबायला सांगितलं आहे, तिथे आम्ही पोचलो आहे. आता तिथं थोडा वेळ बसूयात आणि बाकीच्या मंडळींची वाट बघूयात. बॅड न्यूज आहे मित्रांनो, आम्हाला वाटलं होतं ते मीटिंग पॉईंट आहे, पण तो म्हणतो अजून 40 मिनटं चालायचं आहे आणि त्याच्यानंतर मीटिंग पॉईंट आहे. जवळजवळ 6 मैल खाली जायचं आहे. जेवण झालंय, आता निघूयात. हो, एवढे नजारे आहेत, किती नजारे घेऊ आणि काय करू. इट ॲब्सोल्युटली, म्हणजे नजर फिरवाल तिकडं आणि खाली बघा नदी दिसते का, पांढरी नदी ती बघा. वा, लोक कॅम्पिंग करतात बघा इथं खाली. दुकान आहेत असे, दुकानात मी या पाणी, चहा वगैरे, कोल्ड्रिंक्स, वेगवेगळ्या गोष्टी ते ठेवतात. बघा इथं हॉस्टेल पण आहेत, शेड, बाथरूम्स. साधारण थोडंसं स्वस्त असतं. बिअरही दिसते मला मस्त. ये खूप अंधार झालाय, पण आम्ही एकदम जवळ पोहोचलोय. मे बी लाईक 5-1 मिनटं उरले असतील. वी मेड इट. हे आहे आमच्या सेकंड नाईटची कॅम्पिंग साईट. भारी लोकेशन आहे. फक्त रात्री पोहोचलो याचं दुःख आहे आणि सकाळी लवकर निघणार आहे याचं दुःख आहे. जास्त नजारे कॅम्पसाईटवरनं एन्जॉय नाही करता येणार आहे. काल रात्री जिथं थांबलो होतो, शावर नव्हताच, शेड रेस्टरूममध्ये आहे. पण हे बघा, काय भारी आहे. 2 बेड इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 3. हे आमची स्काय व्ह्यू कॅबिन. पुढे हटसारखं आहे, पण मागे तो स्काय व्ह्यू आहे, डोम स्काय व्ह्यू. आणि वरती तर तिथे डायनिंग हॉल आहे. हे असे जे दिसत आहेत ना तुम्हाला, तसं डोंगर. अप्रतिम जागा आहे, मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय. सकाळी 2 तास पाऊस पडला, जबरदस्त धो. आता क्लिअर झाला आहे, पण तुम्ही बघू शकता की ढग किती खाली आले. चांगलाच पाऊस असतो. आपण आता ऑलमोस्ट रेन फॉरेस्टमध्ये पोचलो आहे. आज रेन फॉरेस्टमधनंच पूर्ण हाईक आहे. थोडं डिस्टन्स कॅब राईडमध्ये कवर होणार आहे.
वा, इथूनही व्ह्यू बघा कसला आहे. प्लॅन्टेन चिप्स, कॉर्नब्रेड दिसतोय, हे काय पायनॅपल दिसतंय, हे काहीतरी सॅलड साईड दिसतंय, व्हाईट ब्रेड सँडविच, अगेन सॅलड. पण सगळ्यात भारी म्हणजे द व्ह्यू फॉर द ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग. तो सगळ्या बॅगा घोड्यांवर घेऊन जातो मस्तपैकी आणि आम्हाला पुढच्या स्पॉटवर देतो. मग आमचं सगळं सामान त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे फायदा हा आहे की तुमच्या पाठीवर वजन नसतं, त्याच्याने फार फायदा होतो. हाय मँडेल. हाय मँडेल. मँडेल एकदम भारी आहे आणि आमची एकदम काळजी घेते. सॉरी, आय एम स्पीकिंग इन माय मदर टंग. इट्स मराठी. Good. Okay. Now, we conquer right now this secret. दिस व्हॅली. Way secret. हे आमचे शेफ आहेत. मॉर्निंग. आणि हे आम्हाला मस्त जेवण देतात दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी. ब्रेकफास्ट असतो, लंच असतो, डिनर असतं, मध्ये कधी कधी स्नॅक्स असतात आणि चांगली काळजी घेतात आमची. टोटल एक 5 जणांची टीम आहे यांची, 6 जणांची. 2 हाईक करतात आमच्यासोबत, 3 किचनवाले आहेत, एक मेन शेफ, एक असिस्टंट शेफ आणि एक हेल्पर आणि एक पोर्टर घोड्यावाला. तर ही नदी पुढे जाऊन एका दुसऱ्या नदीला मिळते आणि तीच ॲमेझॉन बनते. Yeah, because the snake protect, muchachos. Protect us from diseases. डीप घे, डीप घे. Yes, that is good. That's Buenas, muchachos. मागे नको. पकड़ा रे वाला. Hey, deep out of the mouth. Prikkelt, hè? Ja. Dat zo gewoon. डोक्यात जसं तो स्मेल करायचा, त्याचा जोरात असा त्याचा तो वास घ्यायचा, डोक्यात झिंग्या, डोळ्यातनं पाणी पण असं एकदम फ्रेश होऊन जातं. ऑब्वियसली कधी कधी काय होतं की पायाला ब्लिस्टर्स येतात, पण मँडेल बघा, मँडेल किती भारी माणूस आहे. मँडेलने मस्त सगळं मेडिसिन ठेवलं आहे ब्लिस्टरसाठी. तर आता डिसइन्फेक्ट करतोय. थँक्यू. वेगळी फ्रिक्वेन्सी प्रत्येकाला. दूसरा करना ही पड़ेगा. That's it. Cheers. Cheers. मी एका छोट्या दुकानावर थांबलोय, तिथं मस्त सगळ्या गोष्टी मिळतात. कोल्ड ड्रिंक आहे, ज्यूस आहे. पॅशन फ्रूट आहे मित्रांनो. त्याला बेसिकली आतमधल्या ज्या बिया असतात त्या खायच्या. गोड आणि व्हेरी डिफरंट. This flower, the Spanish people call that passion flower. Why? You know, this is about the crucifixion, the Christ. Yes. सगळं सलकान ते 5 वरनं येणारं पाणी मित्रांनो. कातिल है कौन कहाँ नहीं जाए, कुछ भी तो सा नहीं जाए. बुलबुल है कौन कौन सैया, कुछ तो कहो मेरे यार. That's coffee bean? Oh. कॉफी कशी बनते?
सगळ्यात अगोदर असे हे कॉफी बीन हे ह्या मशीनमध्ये टाकायचं आणि मग त्याला फिरवून ते फिरलं की त्याच्यातनं मग ते बाहेरचं त्याचं शेल निघून जातं आणि मग आतलं बीन येतं. मग ते बीन घेऊन इकडे रोस्ट करायचं आणि पूर्ण काळा नाही होतं त्याला, थोडं लाईट रोस्ट म्हणजे ब्राउनिश कलर. मग झाली रोस्टेड कॉफी. चला कॉफी झाली आहे. आता निघूयात कॅम्प साईटकडे. तिसऱ्या दिवसाच्या कॅम्प साईटवर पोचलो आहे. जंगलामध्ये राहणार आज, रेन फॉरेस्ट मध्ये. सेविचे चिकन, अवकाडो, चिकन, मिरची आहे थोडीशी फ्राय केलेली, आणि हा जंगल पोटॅटो आहे. भरपूर सारे इथं सॅलड आहे, एक राईस आहे आणि तिकडे झुकिनी आहे. चला तिसऱ्या दिवसाचं जंगल लॉज. हा 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 हा, हे बघा काय आहे बाबांना. जेवण झालंय. आता आम्ही निघालोय हॉट स्प्रिंगला. रिक्षा बजाजची रिक्षा. बघा बजाज कुठं पोचलंय. या 5 सोलर या 15 सोलर. ठीक आहे. हे कसं आहे आपल्याला करायची गरज नाही ना. अरे बाप, कुठला ॲनिमल आहे. पहिले शॉवर घ्यायचा इथे आणि नंतर या हॉट स्प्रिंग मध्ये उतरायचं. रिलॅक्सिंग. Machu Picchu, Machu Picchu, Machu Picchu. आगे पीछे Machu Picchu, Machu Picchu. आता पटकन बोलूयात या ट्रिपच्या खर्चाबद्दल. संपूर्ण ट्रिप $2000 आसपास प्रत्येकी. त्यामध्ये $1100 टूरवाल्यांसाठी. त्यांनी 4-5 दिवसांचं राहणं खाणं पिणं सगळी भारी सोय केली होती. विमानाच्या तिकिटासाठी $500-600 प्रत्येकी आणि वरचा किरकोळ खर्च $300-400. गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 4. आजचा दिवस पण थोडासा टफ आहे. भरपूर चढायचं आहे पण उतरायचं आहे. आणि आज आम्ही माचू पिच्चूच्या एकदम खाली जवळ पोचून जाऊ. आणि आज प्रेटी मच हाईक आहे. 2-3 वाजेपर्यंत. नंतर एक हायड्रो इलेक्ट्रिक ट्रेन. Gracias. Thank you so much for awesome food. Yeah. We appreciate it. Thank you. Thank you. Gracias, amigo. Gracias, muy amable. Gracias. Gracias, amigo. Today is Machu Picchu, see, you know, Machu Picchu, muchachos. Energy in the middle. Everybody say Machu Picchu. Machu Picchu. रेन फॉरेस्ट मधनं हाईक सुरू आहे मस्तपैकी. एक मैल झालाय, अजून 3 मैल चढायचं आहे रेन फॉरेस्ट मधनं. पण हा जो रस्ता आहे हा इंका काळातला रस्ता आहे जो माचू पिचूला जायचा. सो अजून सुद्धा हा रस्ता वापरला जातो. आणि इथे तुम्ही असे हे जे दगडं बघू शकता साईडला, म्हणजे ते इंका काळातलं कन्स्ट्रक्शन आहे. Here for show you. टॉपवर पोहोचलो मित्रांनो. Camachelos. All right, chicos. Look in front of us. You see the first mountain as a pyramidal shape. Yeah. This one, the first one. Right.
That is called Machu Picchu Mountain. Means of mountain. You have to climbing to the top, up and down 3 hours. हे आहे पहिलं इन्का रुईन सलकांत ट्रेलवरचं. जसं जसं आपण आता माचू पिच्चूच्या जवळ जाऊ तसे तसे हे आता इन्का रुईन्स दिसतील. आजची जेवणाची सोय बघा कुठे आहे. या अफलातून अशा वॉटरफॉल जवळच्या रेस्टॉरंट्समध्ये. Made it, we made it. आम्ही पळत सुटलोय, म्हणजे फार फटाफट चालतोय, कारण ट्रेन आमची एखादीच मिस होती की काय. ती जर मिस झाली तर मग काय खरं नाही. ट्रेन सुटली नाही, भेटली. यस, पेरू रेल. पुढे चला काय हायड्रो इलेक्ट्रिक ट्रेनच्या प्रवासानंतर आपण पोचलोय ॲग्वास कालिएंतेसला. हे माचू पिच्चू डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक लहान पण अतिशय सुंदर गाव. आज आपल्या ट्रिपचा शेवट होणार अद्भुत अशा त्या माचू पिच्चूच्या दर्शनाने. अँडीज पर्वतांच्या एका उंच डोंगरावर वसलेलं माचू पिच्चू जवळपास 500 वर्षांपूर्वी इंका लोकांनी बांधलं. एवढ्या अवघड ठिकाणी त्या काळी हे शहर कसं बांधलं गेलं असेल बरं, याचा विचारसुद्धा करता येत नाही. आज हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानलं जातं. लाखो पर्यटक दरवर्षी हे ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी येतात. माचू पिच्चूला हरवलेलं शहर असंही म्हणतात. चला, ऑलमोस्ट संपली, एक्झिट करूयात. बाय बाय माचू पिच्चू. आपल्यासोबत आहेत केस आणि अलिना. केसचं वय 70 इयर्स, 70 वर्षाचं आहे, आणि आज त्याचा बर्थडे. हॅपी बर्थडे केस. Thank you. थँक्यू, अँड वी रिअली एन्जॉयड युअर कंपनी. थँक्यू सो मच. We also. We are so grateful for your warmth, your kindness. ट्रेन स्टेशनकडे जाऊयात. माचू पिच्चूच्या हॉटेलमधनं चेकआउट झालेलं आहे. आता पहिले ट्रेन राईड एक छोटीशी, नंतर मग बस राईड बॅक टू कुस्को. तिकीट का नाही तुझ्याकडे? माझं तिकीट त्याने घेतलं. कोणी? माझं तिकीट त्याने घेतलं. अरे हिने आम्ही बसलो होतो आणि तिकडे काय केलं की सगळे तिकीट आले. म्हणलं आपल्या दोघांचे तिकीट ठेवू, आणि मग त्याचं तिकीट मला दिलं, माझं तिकीट त्याच्याकडे घेतलं. माझं तिकीट हरवलं त्याने. नक्की कुणाचं तिकीट हरवलं? प्रशांत हरवलंय. तिकीट प्रशांतकडे नाही सध्या. प्रशांतचं तिकीट रोहितने हरवलं. पेरूचे लोक लय चांगले. प्रशांत भाऊंकडे तिकीट नव्हतं तरी सुद्धा त्यांना चढू दिलं ट्रेनमध्ये. विस्टाडोम ट्रेन खरंच लय भारी. या ट्रेनमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या, छतावर देखील काच, त्यामुळे प्रवास करताना नजारेच नजारे. अजून एक भारी गोष्ट म्हणजे ट्रेनमध्ये पारंपरिक पेरुवियन नाच, गाणं, संगीताचे कार्यक्रम, चक्क फॅशन शो सुद्धा. तुम्ही माचू पिच्चूला जर भेट दिली तर ही ट्रेन राईड नक्की घ्या. चला, पेरू रेलला टाटा करूयात आणि आता बसने कुस्को. वी विल मिस यू. विल मिस यू सिम्बा. Muchachos, the great guy muchachos. ही ट्रिप कशी वाटली? अप्रतिम. ट्रिप वॉज बंबाट. जबरदस्त. एक नंबर होती. पुन्हा 22 झाल्यासारखं वाटलं. लय भारी. मस्त. भन्नाट. खूप चांगलं होतं. झिंगाट. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजवा रे.